हॅलो, नमस्कार, जय श्रीराम. तुम्हा सर्वांना स्वागत आहे मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं. आज गणपती बाप्पाचा निरोप देण्याचा दिवस आणि ती वेळ आली की गणपती बाप्पा आता घरातून जाणार आहेत. तर मग गणपती बाप्पांच्या आवडीचे मोदक बनले, गणपती बाप्पांची पूजा झाली आणि गणपती बाप्पांना नैवेद्यही दिला गेला, गणपती बाप्पांची आरती झाली आणि आता ती वेळ आली की गणपती बाप्पा आज घरातून जाणार आहे. त्यामुळे थोडंसं वाईटही वाटत होतं, पण प्रथेप्रमाणे तर गणपती बाप्पाला निरोप द्यावाच लागणार होता. त्यामुळे मग गणपती बाप्पांची आरती झाली. गणपती बाप्पांची ही घरातली शेवटची आरती होती. आमच्या किशूला तर बरंच वाईट वाटत होतं, पण प्रथेप्रमाणे बाप्पांना तर जावंच लागणार होतं. त्यामुळे मग चला म्हटलं ठीक आहे. आरती झाली आणि आरती झाल्यानंतर प्रसादचे वाटप झाले आणि वरती मंडळाचाही गणपतीची आरती झाली आणि नंतर मग वेळ आली ती गणपती बाप्पा घरातून जाण्याची. खूप जड मन होत होतं, तरी पण ठीक आहे, प्रथेप्रमाणे जावंच लागणार होतं. आम्ही खाली आलो बिल्डिंगच्या. तर गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी थोडंसं ढोलताशा वगैरे लावलेलं होतं, दरवर्षीच लावतात त्याप्रमाणे. मग सगळ्यांनी नाचण्याचा आनंद घेतला, बिल्डिंगमधल्या बायका आणि आम्ही स्वतः पण आणि आमच्या मुलांनी, किशूंनी वगैरे सगळ्यांनी नाचण्याचा आनंद घेतला आणि वाजत गाजत बाप्पाला निरोप दिला. दरवर्षी वाजत गाजतच निरोप देतात, त्याप्रमाणे ह्यावर्षी पावसाने थोडी कमी हजेरी लावली. आम्ही निघालो तेव्हा, नाहीतर दिवसभर पाऊस हा चालूच होता. पण आम्ही जेव्हा निघालो तेव्हा नेमकी पाऊस उघडला होता, त्यामुळे थोडंसं नाचण्याची मजा करता आली, घेता आली आणि बाप्पांनाही व्यवस्थित नाचत गाचत निरोप देता आला. अशा प्रकारे सगळ्यांनी बाप्पाला निरोप देताना थोडासा एन्जॉय केला. खरं तर एन्जॉय करण्याची वेळ नसते, पण काय प्रथा माहीत नाही, बाप्पांना वाजत गाजतच निरोप देतात. अशा प्रकारे आम्ही गेलो संकलन केंद्रावर, म्हणजे जिथं गणपती बाप्पांना निरोप द्यायचा आहे तिथं. आता मोस्टली कुठेच गणपती बाप्पा बुडवू देत नाही पाण्यामध्ये, प्रत्येक ठिकाणी गणपती बाप्पांना जमाच करून घेतात. हे बघा, किशूने पूर्ण गुलालाचा आनंद घेतला, पूर्ण गुलाल उधळला गेला. गणपती बाप्पांची आरती झाली, गर्दी भरपूर खूप सारी होती आणि त्या गर्दीमध्ये मग आमचे गणपती बाप्पा आले आणि आता चालले पाण्यामध्ये डुबकी मारण्यासाठी. आता इथे पाण्यामध्ये 5 वेळेस डुबकी मारून गणपती बाप्पा जाणार होते त्यांच्या जागेवर. म्हणजे आता कुठे नेतात ते लोक माहीत नाही, पण आपल्याकडून तरी जमा करूनच घेतात. अशा पद्धतीने बऱ्याचशा मोठ्या मोठ्या मूर्तींचं पण संकलन तिथं झालं होतं. घरी आल्यानंतर गणपती बाप्पांची जागा बघितली, खूप सुनी वाटत होती आणि खूप वाईटही वाटत होतं.